हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याच प्रियंकाच किचनमध्ये उन्हाळी पदार्थातील खमंग मटकीच्या डाळीचे सांडगे कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ताईंनो मैत्रिणींनो तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। शेजारील बेल घंटा सुद्धा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच छान छान उन्हाळी पदार्थातील रेसिपी पाहायला मिळतील। चला वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पाहू शकता सांडग्याचं पीठ आपलं तयार आहे। तर आता हे पीठ कसं तयार केलेलं आहे, मी 1.5 किलो मटकीची डाळ दुकानामधून आणलेली आहे आणि अर्धा किलो घरचीच हरभऱ्याची डाळ मी त्यामध्ये मिसळून अशी सगळी मिळून 2 किलो डाळ तयार झालेली आहे। ती उन्हामध्ये वाळवून घेतली, चाळून घेतली आणि गिरणीमधून दळून आणली। तर डाळ दळत असताना त्यामध्ये 2 चमचे जिरं घातलेलं आहे आणि 2 कुंड असतात ना ते फोडून घातले आणि दळून आणलेले आहे। आता हे आपलं पीठ सांडग्यासाठी तयार झालेलं आहे। आता सांडगं बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतंय ते पाहूया। तर इथे मी लसणाची पात भरपूर अशी चिरून घेतलेली आहे, बारीक अशी। तर भरपूर घ्यायची म्हणजे सांडगे आपले खमंग होतात। आणि लसूण पण 1 वाटी सोलून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि लाल तिखट वापरणार आहे इथे मी। आपण जे रेग्युलर आपण भाज्यांसाठी वापरतो ना ते लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार। आणि जिरा पावडर 2 चमचे घेतलेले आहे। आता यामध्ये मी हळकुंड दळून आणली होती, त्यामुळे मी इथे हळद नाही वापरणार। तुम्ही जर हळकुंड नाही दळून यामध्ये टाकून जर दळून आणली तर हळद इथे वापरू शकता, रंगासाठी छान दिसतात। तर आता आपल्याला सर्वात अगोदर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। एकदम छान असे सांडगे होतात पहा, मटकीच्या डाळीचे खमंग लागतात। तर आता आपल्याला हे बारीक नाही करायचं, फक्त आपल्याला लसूण आणि लसणाची पात जी आहे ना ती बारीक करून घ्यायची, छान अशी पेस्ट। आता हे बारीक होण्यासाठी आपल्याला थोडं यामधलं निम्म मीठ वापरायचं आणि छान अशी वाटून घ्यायचं। हे वाटून झाल्याच्या नंतर आपल्याला लसणाची पात सुद्धा वाटून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता मी लसणाची छान अशी पाणी टाकून थोडीशी पेस्ट केलेली आहे। आता आपल्याला यामध्येच ही जी लसणाची पात आहे ना आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत मी इथे, ते सर्व घालून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडंसं असंच फिरून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची। ह्या लसणामुळे ना एकदम मस्त खमंग असे सांडगे लागतात पहा, चवदार टेस्टी बनतात। आता फिरून घेते मी। तर इथे पाहू शकता मी छान अशी लसणाची सुद्धा पेस्ट करून घेतली आहे पातीची। आता तुमच्याकडे जर पात नसेल तर तुम्ही फक्त कोथिंबीर आणि लसूण वापरा आणि लसूण थोडासा जास्त प्रमाणात वापरा। आता इथं माझ्याकडे पात होती त्यामुळे मी लसूण 1 वाटी वापरलेली आहे आणि लसणाची पात घेतलेली आहे। आता आपण पीठ मळायला घेऊ। तर यामध्ये मिरची पावडर, जिरा पावडर टाकायची। जिरा पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये अशी फिरून घ्या। लसूण जी बारीक वाटलेली पेस्ट टाकू, लसणाची पात टाकायची आणि कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालून घ्यायची। एकदम छान असे मस्त सांडगे होतात पहा। तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत, तर मी इथे 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। छान असं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला थोडंसं दाटसरच असं हे पीठ मळून घ्यायचं आहे, घट्टच। आणि हे पीठ मळून झाल्याच्या नंतर तुम्ही थोडीशी टेस्ट करून पाहू शकता। जर मीठ कमी असेल तर तुम्ही यामध्ये मीठ वापरू शकता, मिरची पावडर कमी असेल तर मिरची पावडर वापरू शकता। आणि 1 अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आणि नंतर सांडगे तोडायला घ्यायचे। आता तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही घरामध्ये सांडगे हे ताटामध्ये तोडून घेऊ शकता आणि उन्हामध्ये नंतर ठेवू शकता। फॅनच्या हवेखाली सुद्धा हे सांडगे वाळतात आरामशीर आणि 1 दिवस ऊन दाखवू शकता। आता माझ्याकडे ऊन येतं त्यामुळे मी हे टेरेसवरती सांडगे तोडून घेणार आहे। तर पहा अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं। जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं असं दाटसरच ठेवायचं, म्हणजे आपल्याला सांडगे तोडायला व्यवस्थित येतात। तर पाहू शकता इथे मी थोडंसं असं मळून घेतलं सगळं व्यवस्थित। आता थोडंसं चाकून पाहिलं तर थोडंसं आळणी वाटलं, त्यामुळे मी अर्धा चमचा मीठ वाढवलेलं आहे। तर हे मीठ सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं। तुम्ही पण अशाच पद्धतीने हे पीठ व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे सांडगे व्यवस्थित टेस्टी चवदार असे बनतात। आता हे पीठ मी सर्व एकजीव करून घेते। तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित असं पीठ हे मळून घेतलेलं आहे। आता महत्त्वाची टिप्स म्हणजे सांडग्याचं पीठ मळत असताना भांडं मोठं वापरायचं, म्हणजे असं साईडला कुठं ही राडा होत नाही पहा, अजिबात राडा झालेला नाही आहे। आता हे पीठ मळून झाल्याच्या नंतर आपल्याला अर्ध्या तासासाठी हे पीठ झाकून ठेवायचं आणि अर्ध्या तासांनी नंतर आपल्याला हे सांडगे तोडायला घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता मी टेरेसवरती आलेली आहे। स्वच्छ टेरेस झाडून त्यावरती अशी साडी अंथरून घेतलेली आहे
आणि आता आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे. पाण्यामध्ये फक्त बोटं बुडवून घ्यायची आणि मुटक्याच्या आकाराचं असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि जास्त पाणी वापरायचं नाही. आणि छान असे आपल्याला सांडगे असे तोडून घ्यायचे आहेत. पहा अशा पद्धतीने. आता असे सर्व सांडगे मी तोडून घेणार आहे. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने ही सांडग्याची रेसिपी करून पहा, खूप छान बनतात. त्यानंतरच मी तुम्हाला भेटणार आहे 2 दिवसानंतर. तर इथे पाहू शकता 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे मी सर्व वाळवून घेतलेले आहेत. तर हे सांडगे हवाबंद डब्यामध्ये 2 वर्ष आरामशीर टिकतात. तसेच ह्या सांडग्यांपासून तुम्ही सुकी भाजी बनवू शकता किंवा पातळ भाजीसुद्धा बनवू शकता. भाकरी चपातीसोबत एकदम मस्त लागते. तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळी वाळवणाच्या पदार्थामध्ये ही सांडग्याची रेसिपी माझी नक्की ट्राय करून पहा. चवीला एकदम भन्नाट अशी लागतात पहा. तर तुम्हाला ही माझी सांडग्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. आणि अशा एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची मनापासून खूप खूप आभारी आहे. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.